कबड्डी प्लेयर्स आहेत. कालच एक विद्यार्थी मला भेटला, तो बेंगलोरला आहे आणि तो बेंगलोरला असताना तो जागतिक कोच आहे रनिंगचा, जागतिक कोच आहे. गव्हाणे 5वी पासून 10वी पर्यंत आमच्या हातामध्ये होतो. असंच तहसील कचेरीमध्ये गेलो, मी पोलीस स्टेशन मध्ये गेलो, नेवासा माझं काम होतं थोडस. तर त्यामध्ये इथून बरेचसे विद्यार्थी आमचे पोलीस झालेले आहेत, हवालदार झालेले आहेत. तर एक विद्यार्थी आम्हाला भेटला 10 वर्षापूर्वी, नाव सांगणार नाही. आणि तो विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांनी अगदी नमस्कार पूर्वक आम्हाला चहा पाजला. माझ्यावर एक माणूस होता, चहा पाजला, आदर सत्कार केला. लोकांनी पाहिलं की पोलिसाबरोबर चहा पितोय, म्हणजे सर काही आज तुम्ही आम्हाला चांगल्या प्रकारचा सन्मान दिला, याबद्दल तुमचं खूप कौतुक केलं पाहिजे. आता सांगायचं संदर्भ वाहतो तो झरा, थांबतं ते डबकं, डबक्यावर डास येतात, झऱ्यावर मात्र राजहंस येतात. मित्र, राजहंस हे समोर राजहंस बसलेले आहेत, पाठीमागं राजहंस बसलेले आहेत. समोरचे राजहंस हे ज्युनियर आहेत आणि पाठीमागं जे बसलेले, तिथं जे बसलेले ते सिनियर आहेत. आता राजहंस या ठिकाणी असं पटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी गुंतलेला आहे. या दोघांच्या मध्ये मला प्रेशर आहे. या प्रेशर मध्ये मी काहीतरी सांगून जाणार आहे आणि सांगता सांगता जर काही शब्द चुकले, मिस्टेक झाली तर ती इथं ठेवून जावा. तर राजहंस या ठिकाणी असं म्हटलं की राजहंसाच्या समोर दूध आणि पाणी ठेवलं तर तो फक्त दूधच पिऊन घेतो आणि पाणी जागेवर ठेवतो, पाणी जागेवर ठेवतो. तसंच राजहंस तुम्हाला असं म्हटलंय की समाजामध्ये सत्य असत्य, सत्यच हे फक्त आत्मसात केलं पाहिजे, असत्य हे जागेवर ठेवलं पाहिजे. अशा प्रकारची विचारधारा आपल्याला कर्मवीर अण्णांनी शिकवलेली आहे आणि त्या झऱ्यामध्ये आपण वाहतो. त्या झऱ्यामध्ये आपण सर्वजण आहोत. या झऱ्यामध्ये वाहताना मला 4 प्रकारची माणसं भेटली. पहिला प्रकार 3 नंबरची चौकट आहे, थोडक्यात देवळ घेणारी. आणि वारकरी पंथाची साथ घडली पाहिजे. त्यानंतर माणसाचे व्यक्तिमत्व 3 प्रकारचं असतं. पहिला जो प्रकार असतो तो पिंपळाचं झाड, खूप जमिनीमधून खूप अन्नरस मिळवतं आणि स्वतः मात्र झाड होतं, गब्बर होतं. त्यानंतर 2 नंबरचं जे झाड आहे, 2 नंबरचं झाड, दुसरा प्रकार व्यक्तिमत्वाचा अशोकाचं असतं. आणि हे अशोकाचं झाड काय करतं, स्वतःचा विकास करून घेतं, बाकीच्याचं काही घेणं नाही. अशा प्रकारचं. आणि 3 नंबरचं जे झाड असतं, 3 नंबरचं झाड असतं